श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात या गर्दीत माणूस रोज हजारो चेहरे पाहत असतो. काही चेहरे हसरा असतात, तर काही मत्सरानं भरलेले असतात, तर काही जण फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ आलेले असतात. श्रोतेहो, सुरुवातीला प्रत्येक नातं, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक आपुलकी ही खरी वाटत असते. पण वेळ जशी जशी पुढे सरकते ना, तसं तसं माणसाचं खरं रूप हे समोर यायला लागतं. नातेवाईकांच्या बोलण्यात आपलेपणा असतो, पण अनेकदा त्या शब्दांमागं तुलना, मत्सर आणि टोचणी दडलेली असते. शेजारी आपल्या घराजवळ राहतात, पण मनानं कितीतरी दूर गेलेले असतात. पाहुणे घरात येतात, हसतात, बोलतात, पण जात आपल्या घरातील शांतता घेऊन जातात. आणि लोक तर फक्त चेहरे बदलतात, त्यांचा स्वभाव, त्यांची विचारसरणी आणि दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहण्याची नजर ही कधी बदलत नाही. श्रोतेहो, काही माणसं आपल्या आनंदात सहभागी होतात, पण आनंद त्यांना मनापासून सहन होत नाही. तर काही जण आपल्या दुःखात सांत्वन देतात, पण आतून मात्र त्याच दुःखाचा आनंद घेत असतात. श्रोतेहो, या जगात प्रत्येकाला तुमचं आयुष्य जगून घ्यायचं असतं, पण समजून घ्यायचं कुणालाच नसतंय. प्रत्येक घराच्या भिंतीमागं काही न बोललेली दुःख असतात, काही तुटलेली मनं असतात, आणि काही नाती अशी असतात जी फक्त नावापुरती जिवंत असतात. श्रोतेहो, आपलं मन हे सगळं शांतपणे सहन करत राहतं, कारण प्रत्येक वेदना शब्दात सांगता येत नसते. काही दुःख अशी असतात की ते फक्त रात्रीच्या शांततेत डोळ्यातून वाहत असतात. माणूस बाहेरून किती आनंदी दिसला तरी आतून तो किती तुटलेला आहे हे फक्त त्यालाच माहीत असतं. श्रोतेहो, मी जे सुविचार सांगत असतो, हे सुविचार म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर समाजात जगताना अनुभवलेल्या वास्तवाचे कडू चव आहेत. यात नातेवाईकांचा स्वार्थ आहे, शेजाऱ्यांचं मत्सर आहे, लोकांची बदलती वृत्ती, घरातील शांत वेदना आहे, आणि मनात कायम घर करून बसलेलं दुःख आहे. हे विचार कदाचित ऐकायला कठोर वाटतील, पण आयुष्याच्या एखाद्या वळणावर प्रत्येकाला ते स्वतःचे वाटतील. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही नातेवाईक असे असतात की तुमच्या घरात येताना चेहऱ्यावर हसू घेऊन येतात, पण जाताना तुमच्या संसारात गैरसमज, तुलना आणि कटुता पेरून जातात. समोर गोड बोलणारी हीच माणसं मागे मात्र तुमच्या दुःखाची चर्चा गावभर करत फिरतात. आणि तेव्हा कळतं की रक्ताची नाती असली तरी मनाची माणसं सगळ्यांकडे नसतात. शेजारी पण पूर्वी आपलेपणाचं होतं, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणारं होतं. पण आजकाल काही शेजारी असे झालेत की तुमच्या घरातला आनंद त्यांना खुपतो आणि तुमचं दुःख त्यांना समाधान देतं. तुमच्या घरात दिवे लागले की त्यांच्या मनात मत्सर पेटतो. लोकांना तुमचं चांगलं चाललेलं बघवत नाही, पण तुमचं वाईट झालं की तेच लोक आम्हाला आधीपासून माहीत होतं असं म्हणत सल्ले द्यायला पुढे येतात. या जगात सहानुभूतीपेक्षा तमाशा पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही पाहुणे घरात येतात तेव्हा घरात आनंद येतो, पण काही असेही असतात की ते 4 दिवस राहून जातात आणि मागं कायमचा मानसिक त्रास ठेवून जातात. त्यांच्या शब्दाने घरातील माणसं दूर होतात आणि नाती नकळत तुटायला लागतात. आनंद ही गोष्ट आता माणसाच्या चेहऱ्यावर जास्त दिसते आणि मनात कमी, कारण आजकाल लोक हसतात दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आणि जगतात आतून तुटत तुटत. दुःखाचं एक वैशिष्ट्य असतं, ते कधी एकटं येत नाही. एक दुःख संपायच्या आत दुसरं दारात उभं राहतं आणि माणूस एवढा थकून जातो की त्याला आनंदावरच विश्वास उरत नाही. मन हे काचेप्रमाणे असतं, एकदा तुटलं की पुन्हा जोडता येतं.
पण त्यावरचे तडे कायम राहतात. काही लोकांच्या शब्दांनी मन एवढं जखमी होतं की नंतर माणूस कोणावरही सहज विश्वास ठेवू शकत नाही. घर मोठं असलं म्हणून सुख मोठं असतंच असं नाही. काही घरांमध्ये भिंती मजबूत असतात पण नाती कमकुवत असतात. एका छताखाली राहणारी माणसंही कधी कधी मनानं खूप दूर गेलेली असतात. कुटुंब हे आधार असायला हवं, पण काही वेळा तेच कुटुंब माणसासाठी सर्वात मोठा मानसिक भार बनतं. कारण बाहेरच्यांपेक्षा घरच्यांच्या शब्दांचा घाव जास्त खोल लागतो. काही लोक तुमच्या घरी चहा पितात, तुमच्या सोबत बसून हसतात, पण बाहेर जाऊन तुमच्याच आयुष्याची चेष्टा करतात. आणि हे समजल्यावर माणूस लोकांपासून नाही तर स्वतःच्या विश्वासापासून घाबरायला लागतो. आजकाल लोकांना तुमच्या स्वभावापेक्षा तुमची परिस्थिती महत्वाची वाटते. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही चांगले, नाही तर तुमचं अस्तित्वही त्यांना दिसत नाही. काही नातेवाईक तुमच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करतात, पण त्यांच्या डोळ्यातला मत्सर लपलेला नसतो. त्यांना तुमचं दुःख स्वीकारता येत नाही, कारण तुमचं यश त्यांना स्वतःच्या अपयशाची आठवण करून देत असतं. घरात शांतता असली म्हणजे सगळं ठीक असतं असं नाही. काही वेळा ती शांतता म्हणजे न बोललेल्या वेदनांचं ओझं असतं. जिथं संवाद संपतो तिथं नातं हळूहळू मरायला लागतं. काही लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची इतकी सवय असते की स्वतःचं आयुष्य कधी रिकामं झालं हेच त्यांना कळत नाही. मनात साचलेलं दुःख जेव्हा शब्दात मांडता येत नाही तेव्हा माणूस गर्दीतही एकटा पडतो आणि त्या एकटेपणाची सवय त्याचं आयुष्य बनवून जाते. पाहुणचार करणारी माणसं आजही आहेत, पण त्या पाहुणचाराची किंमत समजणारी माणसं कमी झालीत. काही लोक फक्त घराचा उपयोग घेतात, पण त्या घरामागची माणुसकी कधी समजून घेत नाहीत. काही कुटुंबामध्ये प्रेम उरत नाही, फक्त जबाबदाऱ्या उरतात आणि मग माणसं नातं जगत नाहीत, फक्त निभावत राहतात. लोकांना तुमच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला खूप आवडतं, पण तुमच्या जागी उभं राहून जगण्याची तयारी कोणाकडेच नसते. आनंदी दिसणारी प्रत्येक व्यक्ती खरंच आनंदी असतेच असं नाही. काही जण फक्त आपलं दुःख लपवण्यात इतके तरबेज असतात की जगाला त्यांचं हसू खरं वाटतं. शेजारीपणात आता माणुसकी कमी आणि तुलना जास्त दिसते. कोणाचं घर मोठं, कोणाकडे जास्त पैसा, कोणाचा मुलगा पुढं, याच गोष्टींमध्ये नाती हरवून गेलीत. काही नातेवाईक तुमच्या चुकांची वाट पाहत बसतात, कारण तुमचं पडणं बघण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असतो. घरामध्ये पैसा कमी असला तरी चालतो, पण जर समजूतदारपणा कमी असेल तर ते घर हळूहळू तुटायला लागतं. मनानं थकलेला माणूस जास्त बोलत नाही, कारण त्याला माहिती असतं की लोक त्याच्या वेदना ऐकतील पण समजून घेणार नाहीत. लोकांना तुमच्या आयुष्यात रस नसतो, त्यांना फक्त चर्चा हवी असते. आणि म्हणूनच अनेक जण तुमचं दुःखही कर्मणूक म्हणून ऐकतात.